आपण आता या स्टोरीचा एक छोटासा पार्ट पाहणार आहोत आणि खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे पाहत राहा. माई आबांना गुड नाईट असं म्हणून जुई मेन डोअर बंद करायला गेली आणि नजर समोर स्थिरावली. सगळे लाईट्स बंद केले. मात्र आता इथे पाठमोरा उभा असणारा तो मुलगा आणि बळाल्यावर त्याच्याशी झालेली नजरानजर डोळ्यासमोर उभी राहिली. डोक्यातले विचार झटकत तिने दरवाजा लॉक केला. चेंज करून पुस्तक हातात घेतलं. आजपर्यंत उभा करताना कधीही विचलित न झालेली ती डिस्टर्ब होत होती. आता ते पराग्र केलेल्या मूड ऑफमुळे की त्या मिस्ट्री मॅनमुळे होत होतं तिला कळत नव्हतं. गुलदस्त्यात होतं. मोठ्या मुश्किलीने तिने अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं. आजच्या ठरलेल्या शेड्यूलमध्ये टॉपिक्स कंप्लीट करून लाईट ऑफ केलेत. डोळे बंद करून आजच्या दिवसाची उजळणी सुरू असताना मनाची आणि विचारांची सुई त्यांच्यासोबत झालेल्या आजच्या अबोल भेटीवर येऊन अडकली. बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. कधीतरी उशिरा झोप लागली. कथा जर आवडली तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मोठ्या मुश्किलीने तिने अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं. आजच्या ठरलेल्या शेड्यूलमधले टॉपिक्स कंप्लीट करून लाईट ऑफ केलं. डोळे बंद करून आजच्या दिवसाची उजळणी सुरू असताना मनाची आणि विचारांची सुई त्याच्यासोबत झालेल्या आजच्या अबोल भेटीवर येऊन अडकली. बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. कधीतरी उशिरा झोप लागेल. चला तर मग आपण आता पुढील कथा पाहूयात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माधवराव मॉर्निंग वॉक करून यायला निघाले होते. श्रीनिवास जॉगिंग करून परतायला एकच गाठ पडली. तो बंगल्याच्या गेटकडे जाणार. तोच केशव. माधवरावांनी त्याला आवाज दिला. त्याने आश्चर्याने वळून पाहिलं तर नावाने हाक मारलेल्या वेळी तमिळनाडूमध्ये गुड मॉर्निंग म्हटलेलं. माधवराव चालत त्याच्या जवळ आले. तसाही बोलका स्वभाव होता त्याचा. स्वतःहून ओळख करून घेण्याची, माणसं ओळखण्याची जुनी सवय. त्यांच्या या छानशा सवयीपासून हा नवा आलेला शेजारी कसाबसा कोरा राहू शकणार का? श्रीनिवास जो आहे तो क्षणभर थांबला, पण लगेचच त्याच्या लक्षात आलं. वनक्कम. हातातल्या नॅपकिनने चेहरा पुसतच तो म्हणाला, सॉरी, आय डोंट मच तमिळ. आय डोंट नो दिस मच. ओन्ली माधवराव. त्याचं बोलणं ऐकून एक प्रसन्न स्मित आलं त्याच्या चेहऱ्यावर. तमिळ नाही आलं तरी हरकत नाही, मराठीत बोलू शकतो आपण. ते त्यांच्याकडे पाहत नॅपकिन परत ट्रँक पॅन्टमध्ये खोचत म्हणाला. त्याच्या तोंडून ते शुद्ध मराठीचे उच्चार ऐकून माधवराव आश्चर्यचकित झाले. म्हणजे एकतर त्याला मराठी येतं नाही आणि तेही एवढं शुद्ध. अरे वा, मराठी येतं तुम्हाला? माधवरावांनी आश्चर्याने उद्गार केला. हो, अगदी अस्खलित छान. मला वाटलं ती श्रीनिवासन आहे तर मराठीचा प्रॉब्लेम असेल, म्हणजेच येत नसेल ही भाषा तुम्हाला. अजिबात नाही. मी राहिलो आहे महाराष्ट्रात, त्यामुळे मराठी अगदी नसानसामध्ये भिनलेली आहे माझ्या. त्याच्या चेहऱ्यावर ते प्रसन्न स्मित कायम होतं.